सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला बोलतो की तुम्ही माझ्या डोक्यातील गडबड घोटाळा दूर केला आणि अश्विनला खूप छानपैकी समजावलं ना, त्यामुळे मी तुम्हाला हे असं थँक्स केलं. तर लगेचच सायली निखळ प्रेमाने अर्जुनकडे बघत हसू लागते. तर अर्जुन खूप खुश झालेला असतो. अर्जुन म्हणतो की तुम्हीच म्हणताय ना की एखाद्याने जर गरज भागवली तर त्याचं थँक्स मानून त्याचं वाढवायचं. मोटिवेशन वाढवायची तुम्हाला काही गरजच नाही, कारण ऑलरेडीच तुम्ही खरंच खूप छान आहात. तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन म्हणतो म्हणून मला तुमचं मनापासून थँक्स म्हणावं असं वाटलं. तर सायली म्हणते की अर्जुन सर, जे मी केलं ना ते सुद्धा मनापासूनच केलं. सायली म्हणते की आई, पूर्ण आजी, बाबा किती घाबरले होते आणि तुम्ही सुद्धा किती अस्वस्थ होतात. मेन म्हणजे या घरातील वातावरण मला बघवत नव्हतं, म्हणून मी हे सर्व केलं. आणि आपल्या माणसांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते ना, असे आता सायली अर्जुनला बोलते. तर सायली म्हणते बरं आता जायचं का खाली कॉफी प्यायला. तर पटकन अर्जुन त्याच्या हातातील गुलाबाचे फूल सायली समोर धरतो. हसतच सायली म्हणते की आय्या, आणि अर्जुनच्या गुलाबाच्या फुलाचा स्वीकार करते. इकडे आता बगीच्यामध्ये पूर्णाजी झोपाळ्यावर बसलेली असते आणि विचार करते की मला माझ्या मनाचा गोंधळच काही कळत नाही. स्वतःचीच पुटपुटत पूर्णाजी म्हणते की माणसं ओळखायला मी तर कधी चूक करत नाही, पण सायलीला ओळखण्यात माझी काही चूक होते का. पूर्णाजी म्हणते की कधी वाटतं ही मुलगी आपलं घर तोडायला आली आज, पण तिच्यामुळेच आज अश्विन सुखरूप आहे आणि आज तो पूर्वीसारखाच हसरा खेळता आहे. सायलीचा जेवढा रागराग करावा ना तेवढाच ती काळजात हात घालते. पूर्णाजी म्हणते की याला काय म्हणायचं, नीतीचा खेळ की चमत्कार. कल्पना म्हणते की पूर्णाजी हा चमत्कारच आहे, मी तुमची गोळी द्यायला आले होते. कल्पना म्हणते की पूर्णाजी, तुमच्या समोर सायलीचा चांगुलपणा येतोय, तिचं मन निर्मळ आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येतंय. तुम्हीच म्हणता पूर्णाजी, एखाद्या माणसाला ओळखायला बुद्धीने नाही तर मनाने विचार करा. कल्पना म्हणते सायलीचं वागणं, तिचा स्वभाव हे काही चमत्कारापेक्षा कमी नाहीये. तेव्हा प्लीज तुम्ही अजूनही विचार करा. तुम्ही बारकाईने सायलीचा हा चमत्कार बघा आणि मग तुम्हाला आतूनच वाटेल की सायली या घराचा भाग आहे किंवा नाही. इकडे आता अर्जुन ऑफिसमध्ये येऊन मधुभाऊच्या हेअरिंगची तयारी करत असतो. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनची ती तयारी बघून म्हणतो हे काय चाललंय अर्जुन तुझं. तर अर्जुन म्हणतो मधुभाऊच्या केसची तयारी चालली. तर तन्वीने रिक्रिएशनमध्ये जो व्हिडिओ काढलेला असतो तो आता अर्जुन चैतन्य समोर दाखवतो आणि त्या व्हिडिओमध्ये तन्वीने आता पोलिसांना हुबेहूब नक्कल करून दाखवलेले असते की मधु भाऊ इथे उभे होते आणि विलास काका या इथे उभे होते. आणि तो व्हिडिओ आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही बारकाईने बघत असतात आणि त्या व्हिडिओचा अभ्यास करून अर्जुन एक ना एक पॉईंट बाहेर काढत असतो आणि लिहित असतो. तर आता तो व्हिडिओ बारकाईने पाहत असताना चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू हा व्हिडिओ बघ, मी जरा त्या मेहताच्या केसचं बघतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, गुलाबला त्याच्याकडे पाठव, तू इथेच बसून राहा. तर चैतन्य म्हणतो ठीक आहे. इकडे आता हॉलमध्ये अस्मिता, कल्पना आणि पूर्णाजी ह्या गप्पा मारत असतात आणि सायली बाहेर गेलेली असते. अस्मिता म्हणते की त्या सायलीला बाहेर हिंडायचं असतं म्हणून गेली असेल. तर तेवढ्यात दरवाजात रविराज आणि तन्वी तिथे आलेले असतात. तेवढ्यात रविराज म्हणतो येऊ का आत. तर रविराजला बघून पळतच पूर्णाजी म्हणते की या या, माझा तर डोळ्यावर विश्वासच बसत नाही, तुम्ही स्वतःहून इथे आलात. तुम्ही स्वतःहून इथे याल याची किती दिवस मी वाट बघत होते, असे डोळ्यात पाणी आणत पूर्णाजी रविराजला बोल. तर पूर्णाजी लगेचच म्हणते की कल्पना, जावई बापू आज स्वतःहून आपल्या घरी आले. तर रविराज म्हणतो मी आमंत्रण द्यायला आलोय आणि तेही तन्वीचं. तर हसतच अस्मिता म्हणते की अय्या पूर्णाजी, तन्वीचं आमंत्रण. अस्मिता म्हणते पार्टीचं आमंत्रण का. तर रविराज म्हणतो की नाही, मी साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला आलोय. आजपासून बरोबर 1 महिन्याने तन्वीचा साखरपुडा असल्याचे आता रविराज हा पूर्णाजीला सांगतो आणि लगेच अस्मिता आणि पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता इकडे अर्जुन हा त्या केसचा स्टडी करत असताना सायली ही तिथे येते आणि म्हणते की काय हो अर्जुन सर, आज सुद्धा तुम्ही डबा विसरून आले. मागच्या वेळेस सुद्धा डबा विसरला होतात आणि तेही अर्धा डबा तसाच घरी घेऊन आला होतात, एवढी कसली घाई असते तुम्हाला. तर अर्जुन त्याच्या त्या व्हिडिओमध्ये बघण्यात दंगच असतो. सायली म्हणते की तुम्ही आता जेवण केल्याशिवाय मी इथून हलणारच नाहीये, चला बरं. तर सायली म्हणते की मी या इथे येऊन भिंतीशी बोलते वाटतं. तर अर्जुन म्हणतो नाही नाही, मी तुमचे सगळे ऐकतोय, तुम्ही जरा थांबा. तर सायली म्हणते थांबा बिंबा काहीच नाही, चला जेवायला. आणि पटकन आता सायली ही जात असताना टेबलवरच्या फाईल खाली पडतात
आणि त्या फाईलमधले फोटो, विलासचा खून कसा झाला हे सर्व आता अर्जुनने काढलेले असते ते सायली बघते. तर आता अर्जुन म्हणतो की झाला यांचा गडबड घोटाळा सुरू. तर आता इकडे रविराज हा पेढ्याचा बॉक्स पूर्णाजीच्या हातात देत म्हणतो की तुम्हाला तन्वीच्या लग्नाचा आनंद नाही झाला का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वीला माझी नाचसून करण्यातच माझा आनंद होता. तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे रविराज. रविराज म्हणतो की या सगळ्या गोष्टींना आपलीच माणसे जबाबदार आहेत, त्याला आता आपण काय करणार? कल्पना म्हणते की कसं आहे भाऊजी, नीतीच्या मनात जे आहे तसंच होणार आणि तुम्ही तन्वीसाठी अगदी योग्य मुलगा निवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. रविराज म्हणतो की मी निवडलेला मुलगा खरंच खूप गुणवान आणि शिकलेला आहे. तो तन्वीची खूप काळजी घेईल. तर आता इकडे तो व्हिडिओ बघत असताना तन्वीने त्यामध्ये बोललेली असते की मधुभाऊंनी पिस्तूल रोखलं. तेव्हा अर्जुन बोलतो की पिस्तूल कोणत्या हातात होतं? तर तन्वी म्हणते उजव्या हातात होतं. तर ते सर्व आता सायली ऐकते. तर ते ऐकून सायली म्हणते की सर, प्रिया आत्ता काय म्हणाली? मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी चालवली. तेव्हा सायली म्हणते की सर हे शक्यच नाहीये, मधुभाऊ उजव्या हाताने गोळी चालवतील त्यांची तेवढी ताकदच नाहीये. तर सायली म्हणते की मधुभाऊ मुळात डावखुरे आहेत आणि ते मुळात कुणाचा खून करू शकत नाही. सायली म्हणते की जेमतेम जेवणाचा घास उचलण्यासाठीच मधुभाऊ उजवा हात उचलतात. सायली म्हणते की मुळात त्यांना एखादा वजन उचलायचं असेल तर ते डावा हात वापरतात. ते सर्व ऐकून आणि तो सर्व पुन्हा एकदा व्हिडिओ बघून आता अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि सायली समोर उभा राहत अर्जुन म्हणतो की सायली, तुम्ही आज मला किती मदत केली तुम्हाला कळतंय का? तन्वीचा हाच पॉईंट मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला ते सापडत नव्हतं. थँक्यू सो मच सायली असे म्हणत आता अर्जुन पुन्हा सायलीला मिठी मारू लागतो आणि सायलीच्या जवळ तोंड नेताच अर्जुन हा पुन्हा भानावर येत मागे फिरकतो. त्यानंतर अर्जुन सायलीला चैतन्याला बोलावायला सांगतो. चैतन्य येताच अर्जुन लगेच ते फोटो चैतन्याच्या हातात देतो आणि म्हणतो की हे तन्वीचं स्टेटमेंट आहे, त्यामध्ये तिने सांगितले आहे की मधुभाऊंनी उजव्या हाताने विलासवरती गोळी झाडली. पण सायली आत्ताच म्हटल्या मधुभाऊच्या उजव्या हातात तर जोरच नव्हता की ते पिस्तूल उचलून ट्रिगर दाबू शकतील. तेव्हा मुळात तिसरी व्यक्ती तिथे होती की जिने विलासवरती गोळी झाडली. चैतन्य म्हणतो की मग तिसरी व्यक्ती कोण असेल? तर अर्जुन म्हणतो की दुसरं कोण, मधुभाऊच्या स्टेटमेंटमध्ये असलेली दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे. तर चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, पण साक्षी तर विलासच्या त्या मरण्याच्या रात्री पार्टीमध्ये होती. चैतन्य म्हणतो ती असणं शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो की तू फिल्ममध्ये नाही बघत का चैतन्य, यात काय वेगळं आहे? अर्जुन म्हणतो की चैतन्य तू साक्षीला डिपेंड कर ना, एवढा का विश्वास आहे तुला तिच्यावर? तर आता चैतन्य अवाक होतो. तर आता सायली म्हणते की सर काम संपवा ना आता, जेवून घ्या अगोदर. तर अर्जुन रागाने चैतन्यकडे बघत बाहेर जातो. इकडे आता कल्पना रविराजला म्हणते की तन्वी सुद्धा एक लाजवाब मुलगी आहे, ती ज्या घरात जाईल ना त्या घरात सुखच आणेल. तर आता तन्वी ही पूर्णाजीच्या पाया पडते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझी आशीर्वाद तन्वी सदैव तुझ्या पाठीशी आहे. पूर्णाजी म्हणते की तुझ्या आईसारखा सगळ्यांना आनंद भरभरून दे बर का तन्वी, आणि तन्वीच्या गालावरून हात फिरवते. अस्मिता म्हणते की चल तन्वी, आपण आपल्या रूममध्ये गप्पा मारत बसू. इकडे आता अर्जुन ज्या हॉटेलमध्ये पार्टी होती आणि साक्षी ज्या हॉटेलमध्ये गेली होती त्या हॉटेलमध्ये येतो आणि म्हणतो की एका इम्पॉर्टंट केससाठी मला 7-8 महिन्याचे तुमचे रजिस्टरचे इनआउटचे रेकॉर्ड हवे. तर तो मॅनेजर म्हणतो की सॉरी, आमच्याकडे एवढे जुने रजिस्टर नाही आहेत. त्यावेळेस तुम्ही होता का इथे ड्युटीवर असे अर्जुन विचारताच तो मॅनेजर म्हणतो की नाही, गेल्याच महिन्यात मी इथे मॅनेजर म्हणून जॉईन झालोय. हल्लीच्या मॅनेजरने खूप काही प्रॉब्लेम केलेत म्हणून त्यांना चेंज करण्यात आलं, असं आता तो मॅनेजर अर्जुनला बोलतो. तर मॅनेजर म्हणतो की त्यांनी CCTV कॅमेरे आणि हॉटेलचं अजून काही गोष्टी मेंटेन ठेवल्या नाहीत. इथले CCTV कॅमेरे सुद्धा बंद पडले होते, मी आल्यानंतर ते चालू केलेत. तर अर्जुन म्हणतो की मग जुने रेकॉर्ड चेक करायचे असेल तर तुमच्याकडे कोणतीच गोष्ट नाही? तर मॅनेजर म्हणतो नाही, आणि बोलत बोलत अर्जुन हा मॅनेजर सोबत बाहेर येतो. तर आता बोलत बोलत बाहेर येताना अर्जुन त्या मॅनेजरला म्हणतो की तुम्हाला जर काही चौकशी आणि जुनं काही मिळालं तर मला सांगा. तर मॅनेजर म्हणतो ठीक आहे. तर तेवढ्यात अर्जुनची नजर रस्त्यावर आलेल्या आणि शेजारीच पोलला लावलेल्या त्या कॅमेराकडे जाते. मॅनेजरला बोलवत अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, हा कॅमेरा इथे कधी लागलाय? तर तो मॅनेजर म्हणतो की मला वाटतंय हा जुनाच कॅमेरा आहे. त्यानंतर अर्जुन त्या CCTV कॅमेऱ्यातील सर्व फुटेज हा चेक करतो आणि त्यामध्ये आता ज्यावेळेस पार्टी चालू होती त्यावेळेस साक्षी तिथे आली, पण बरोबर लगेच तेथून बाहेर गेली. आणि विलासचा खून ज्यावेळेस झाला त्यानंतर 1 तासाने साक्षी ही
पुन्हा हॉटेलमध्ये आली म्हणजे ती दुसरीकडे कुठेतरी गेली होती. तर सायली म्हणते की सर दुसरीकडे कुठे गेली असणार, ती आश्रमातच आली असणार. दुसरीकडे म्हणजे ती आश्रमातच होती हे तुम्ही सिद्ध कराल ना, असे सायली आता अर्जुनला बोलते. तर अर्जुन म्हणतो ऑफकोर्स. आणि ते शब्द ऐकताच प्रेमाने आता सायली ही अर्जुनला मिठी मारते. आणि आता सर्व काही विसरून मधुभाऊला अर्जुन सोडवणार. आणि हे बघताच आता सायली ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते. तर कसं वाटलं अर्जुन सायलीचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.